चला आज ना हे मस्त श्रीमंत घर आहे, इथं भरपूर पैसे भेटतील आणि मालक लय भारी आहे. मालक बी मस्त जास्त पैसे देतो, मस्त चांगलं काम करू म्हणजे पैसे भेटतील. आहे कोणी इथं मॅडम? कोण? ते या या, दरवाजा उघडाच आहे. लाईट फिटिंगवाला आहे मी. हो का? लाईट फिटिंग करता तुम्ही? हां. अच्छा. पर्सनॅलिटी तर खूप छान आहे तुमची. थँक्यू. बसा. धन्यवाद बरं का. धन्यवाद म्हटलं तारीफ केल्याबद्दल. नाही, तसं मी तारीफ तर करतेच कोणाची पण. म्हणजे कसं, जे कोणी छान दिसतात, बॉडीने चांगले आहेत, मस्त ताकदवार आहेत, त्यांची तारीफ करावीच लागते ना. काही सेवा करू तुमची, पाणी वगैरे? नाही. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? ते लास्ट टाइम काय झालं माहिती आहे का? आता हे आमचा नवीन बंगलो आहे ना, तुम्हाला तर मालकांनी सांगितलंच असेल ना? हो सांगितलं. सांगितलंय ना? मीच फिटिंग केली सर्व. तुम्हीच फिटिंग केलेली आहे का? हो मीच केलेलं काम. काय आहो, तेच मी तुम्हाला सांगणार होते. मागच्या वेळेस ज्यांनी फिटिंग केलेली ना, त्यांनी लाईट बिलकुल चांगली फिटिंग नाही केलेली. मला बिलकुल आवडलं नाही, म्हणून मी यांना सांगितलं एखादा लाईट फिटिंग करणारा बोलवा. काय झालं होतं माहिती आहे का? हो. त्यावेळेस माझ्याकडे खूप काम होते आणि त्यामुळे मग मी ना दुसरे पोरं पाठवले होते, मी स्वतः नव्हतं आलो. ओ हां, तरीच म्हटलं असं कसं झालं बाबा, एवढ्या चांगल्या हँडसम माणसाकडून असं काम चुकीचं होऊच शकत नाही ना. तसं छान आहे हा तुमचं. माणूस हँडसमच राहून चालत नाही ना. हो, काम पण क्वालिटी पण पाहिजे ना. बरोबर आहे. क्वालिटी छान आहे हा तुमची. कामाची क्वालिटी असं तुमच्या बोलण्यावरून वाटतं मला. हो ना. हो. मी बोलण्यातच वेळ घालवते. बरं, मी काय म्हणते, चला मी तुम्हाला लाईट कुठे फिटिंग करायची. सर मला म्हणत होते फॅनचा प्रॉब्लेम. हो आहेच, फॅनचा पण प्रॉब्लेम आहे. बरं फॅन बघून घेऊया आपण. मी स्टूल घेऊ शकतो का? थांबता येईल का याच्यावर तुम्हाला? हो काय चालेल, घ्या. थोडं साईडला पाहिजे. हो काय अडचण नाही, काय अडचण नाही. काही अडचण नाही. एक मिनिट धरतं का? हो. काय होतं याला? काय म्हणालात? याला काय होतंय? अहो, ते स्पीडमध्ये फिरतच नाहीये, त्याचा असं काहीतरी प्रॉब्लेम. हळूहळू फिरतो पण स्पीडमध्ये फिरत नाही ना. हो. बरं. काय प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल. चला, जुगाड तर बनलेला आहे. आज काम नक्कीच होईल माझं. झालं का? एकच मिनटं होते. एक मिनटं फक्त. फिरल काय नाही, थोडा किरकोळ प्रॉब्लेम होता. हो का? जे मीटर असतं ना मध्ये, हां हां. त्याच्या हे नव्हतं. होऊन जाईल. बघा जोरात फिरेल बघा आता. हे तर स्लोच फिरायला लागलाय. होईल मॅडम थोडं. एक मिनिट. होईल का? हां, फिरायला लागला बरं का आता. हे बघा. हो. फिरला का? हो, फिरला. हा खरंच खूप छान फिरतोय. हा हवा लागते ना मस्त. हो. चालेल, ठीक आहे. हे झालं पहिले काम. आणखीन काय काम? ते किचन मध्ये चला, मी तुम्हाला दाखवते. किचन मध्ये आहे. मला तुम्ही हातात धरला. चला कुठे? हां चला. हा जो लाईट आहे ना, कुठे गेले तुम्ही? हा जो लाईट आहे ना, तो चालू होत नाहीये. चालू होत नाही? मला वाटतं तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. कुठं? हे जे बोर्ड आहे ना, इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. झालं का? याच्यातून नाही होणार. नाही होणार का? नाही. चला ते मी नंतर करतो. आज आणखीन कुठे प्रॉब्लेम आहे? बेडरूम मध्ये. चला दाखव. हो. अच्छा, ट्यूबलाईट काय सरळ लावायची का? हो, बघा ना आता तुम्ही काय करायचं. आता मी ना ऍक्च्युली याचं काही आणलेलं नाही. नाही का?
मटेरियल आलेलं नाही म्हणजे याच्यासाठी. मग त्याचं कसं होणार आता? त्याचं ना अशी सरळ करून अशी इथे लावून देऊ आणि बस काही अडचण येऊन जाईल ती इथं लागून द्यायला अशी होऊन जाईल मस्त. हो चालेल, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही काय करा, नंतरच्या वेळेला जेव्हा याल ना तेव्हा सामान घेऊन या आणि ते फिटिंग करून द्या मला. आणखीन कुठे प्रॉब्लेम? आणखीन आहे हो, भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगू का मी काय प्रॉब्लेम आहे आणखी? हां बोल. बसा ना तिथे थोडंसं. हा माझ्याकडे एवढा वेळ नव्हता बुवा असं. नाही तसं तुम्ही आता मला एक सांगा, माझ्यासाठी तुम्ही वेळ नाही काढू शकत का? आता मी कशी वाटते तुम्हाला? मॅडम असं काय विचारताय तुम्ही? अहो एवढं का त्यात लाजायचं? तुम्ही एवढे हँडसम, हां एवढे मस्त असे हिंमतवाले दिसताय आणि एवढं काय? हां मी काय म्हणते, ऐका ना, लाजू नका ना. तुम्ही जेव्हा इथे पाय टाकला ना तुम्ही दारातच, मॅडम प्लीज काय काम असेल ना ते काम सांगा प्लीज. मी नको मला. बरं तुझं नाव काय? नाव विशाल. काय? विशाल ना? विशाल ऐक ना, मी काय म्हणते, हे बघ लाईटचे ना सगळं फिटिंग पूर्ण अख्ख्या बंगल्याचं काम मी तुला देते. 1 रुपया सुद्धा तुला कमी देणार नाही. तुला डबल टिबलला पैसा देईल. मालक देते आम्हाला पैसे. मालक देतात ना? हो मला खूप मग ऐक ना, मालकाकडून पण घ्यायचं आणि माझ्याकडून पण घ्यायचं. नको असा फुकटचा पैसा मला. विशाल तू काही फुकटचा पैसा थोडी घेणार आहेस. हे बघा माझ्या ना हातात मनगटात खूप ताकद आहे. मला नको कोणाचा फुकटचा पैसा. बरं मी काय म्हणते, फुकटचा पैसा नको घेऊ, काहीतरी काम कर मग माझं. मग काम करण्यासाठी चालू आहे मी. तुम्ही काही काम सांगा मला. हे बघा ट्यूबचं मशीन नाही तर ट्यूब लाईटचं काम करून दिलं असतं. अजून या बोर्डमध्ये प्रॉब्लेम ते सांगा, लाईटमध्ये काय असेल ते करून देतो मी, काय अडचण नाही. हो मला सगळं माहिती आहे. तू काय कर, नेक्स्ट टाइम जेव्हा कामाला येशील ना इथे तेव्हा सगळं काम कर, ठीक आहे. पण आत्ता ना तुला एक सांगू का, तुझे जे मालक आहेत ना ते ना मला खुश नाही करत आहे, बिलकुल खुश नाही ठेवत. तर मग तेच म्हणते की तू मला खुश करतोस. जास्त विचारात नको पडूस. मी काय म्हणते, करशील ना? हे बघ जास्त विचार नको करूस. तुला जर मला खुश करायचं असेल ना तर तुला तुझ्या मालकापेक्षा डबल टिबलने पैसा देईल. आणि जर नाहीच मला तू खुश केलं तर तुझी मालकीन दुसरा उपाय पण काढू शकते. तो विचार कोणता काय सांगू? आपल्या बिल्डिंगमध्ये फक्त तू आणि मी आहे. बाहेरचा गेट पण लॉक आहे, बेडरूमचा पण गेट लॉक आहे. तर मी तुझ्यासोबत ब्लॅकमेल पण करू शकते. मी काय केलं? तू काहीच नाही केलं. तू करशील तर वाचशील, जर नाही केलं तर केलं म्हणून मी सगळा बोंबाटा वाजवेल. तुझ्या मालकाला पण सांगेल की ह्यानी माझ्यावर जबरदस्ती केली म्हणून. म्हणजे चोरी केली तर जन्मत टाकणार नाही आणि चोरी जर नाही केली तर जन्मत टाकणार. मग कोणता न्याय? विशाल माझ्या काय चुकलं तुम्ही मला शिक्षा देऊ राहिल्या? तुझ्याकडून काहीच नाही चुकलं. तू जे हे मुखडा घेऊन फिरतोस ना एवढा सुंदर हँडसम, हे चुकलं तुझ्याकडून. तू जर काळा पेंगळा बनून आला असतास ना तर नसतं झालं. ते माझ्या हातात नाही ना, तुझ्याच हातात आहे सगळं. आता तू बनलायस असा, मग काय करणार ना? ऐका ना, तुझी मालकीन तुझ्यावर फिदा झाली आहे, तू तिला खुश कर, बाकी काहीच नको बोलू. काय झाली मालकीन? फिदा झाली मी तुझ्यावर. म्हणजे मालकीन तुम्ही पण तसे चांगल्याच आहे, पण मी आजपर्यंत कधीच नाही केलेलं असं काही. मग आता करून बघ ना. मी वर्जिन आहे. मग मला तुझ्यावर जबरदस्ती करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही. चल कर तुझा मोबाईल. मोबाईल काढ ना तुझा. आपण व्हिडिओ करूया ना. कशाचा? जबरदस्तीचा. तू माझ्यावर जबरदस्ती करतोय. नाही असं नका करू. नाही ना? तुम्हाला काय पाहिजे? मला फक्त खुश कर. करशील? लाईट बिल भरून देईन ना. लाईट बिल भरून देईन. लाईट बिल भरायचा विषयच नाहीये तिथे विशाल. लाईट बिल तर असं फेकतो आम्ही. खुश म्हणजे काय? हे भगवान, ना बालिश बालका, असं छोट्याशा लेकरांसारखं करू नकोस ना. तू इतका पण छोटा नाहीयेस की तुला खुश म्हणजे काय याचा अर्थ नाही कळत. तुझं वय किती? माझं आता 25. हो ना.
मग किती मोठं झालायस ना तू, काही लहान नाही राहिला. तुला सगळं कळतं. नाटकं करायचे नाही माझ्यासमोर काय. हा, मालकींनी शब्द दिलाय खुश करायचं तर खुश करायचं, नाहीतर मला जबरदस्ती करावं लागेल. चल. काय काय करायचं पण? आता मी काय करू ह्या पोराचं, मलाच करावं लागेल जे करायचं ते. इकडे ते अहो ती मग पकडते मा पोट पाणी त्याच्यावर, ती व्यवस्थित सांभाळा. जाताना तुला 4 देते मी त्याच्या. ठीक आहे चल. माझं पोट पाणी ते सांभाळायचं हो व्यवस्थित. चल खाली ये, इकडे ये. अरे बापरे. चल लवकर बाबा, लवकर ये लवकर. चल 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 झोप. पोरं म्हणतो ते इथं तर अवघडच झालं. चल बाबा चल. चल बाबा, मला खुश कर फक्त बस.